पुण्याच्या अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावाकडून गोळीबार झाल्याचं समोर येते। मांडेकरांच्या भावासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। बाळासाहेब मांडेकरसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। यवत पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्याकडून। विनोद, काय अपडेट? नक्कीच लागवे मॅडम, पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामधील जे काही वाखरेमधील जे न्यू अंबिका केंद्र होतं त्याच्यामध्ये जो काही गोळीबार झाला होता त्यातल्या सर्व आरोपींना आता खरं तर पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे या प्रकरणात भोर मुळशीचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांच्या भावानेच अंबिका केंद्रात खरं तर हवेत गोळीबार केल्याची खरं तर प्राथमिक माहिती मिळते। या गोळीबारामध्ये आमदारांच्या भावाचा सहभाग असल्याची माहिती आता समोर येते। वाखरेमधील जे काही अंबिका केंद्र आहे याच्या खरं तर 21 जुलै रोजी संध्याकाळी साधारणतः 10:30-11च्या दरम्यान हे जे काही सर्वजण आहेत त्या ठिकाणी खरं तर मौज मजेसाठी त्या ठिकाणी गेले होते आणि ज्या रूम मध्ये खरं तर हा जे दुट्ट्यांगाणा तिथं डान्स करत होत्या त्या ठिकाणी खरं तर यांच्याकडं हवेमध्ये खरं तर गोळीबार करण्यात आलाय। खरं तर ही जी काही घटना आहे ही घटना खरं तर उशिरा उघडकीस आली, मात्र यातील जे काय आता सर्व आरोपी आहेत या आरोपींना आता यवत पोलिसांनी खरं तर अटक केली आहे। अगदी धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।